तर भैयाजी जोशींच्या विधानाचा विपर्यास केला गेला। बोलण्याचा भाव समजून घ्या। भाजपच्या राम कदमांकडून भैयाजी जोशींच्या वक्तव्याची पाठराखण करण्यात आली आहे। घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात एवढंच त्यांचं म्हणणं असल्याचं राम कदमांनी म्हटलंय। तर मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न करू नये, वरुण सरदेसाई यांनी हा इशारा दिलाय। वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला आपण पूर्णतः अन्यथा घेत आहात। त्यांच्या बोलण्याचा भाव फक्त आणि फक्त एकच आहे की घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, अधिक गुजराती बोलणारे राहतात, एवढाच त्यांचा बोलण्याचा भाव आहे। मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठी होती, मराठी आहे आणि मराठी राहणार आणि आमच्या सरकारनं तर तिला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। तर त्याच्यामुळे भैयाजी जे म्हणालेत त्याच्या पाठीमागचा भाव की घाटकोपरमध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात एवढाच त्याचा अर्थ। भाजपच्या जे पोटात होतं ते आता ओठात आलेलं आहे। त्यांना मुंबई तोडायची आहे, मराठी लोकांना लांब करायचे। घाटकोपरमध्ये त्यांनी उमेदवारी सुद्धा पराग शहा नावाच्या एका व्यक्तीला दिलेली आहे। त्यामुळे भाजप आणि RSS ही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जेव्हा RSSचे मुख्य नेते असं बोलतात तेव्हा अर्थातच ती भाजपची सुद्धा रणनीती असते आणि त्यामुळे मुंबई माणसाला कमी लेखण्याची ही जी काही अनेक वर्षांपासून रणनीती होती ती आता समोर आलेली आहे। आणि मुंबईची भाषा ही मराठीच आहे। अन्य देशातून लोक मुंबईमध्ये येतात, राहतात, आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाही, पण मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये।